थांबा. हा संदेश तुमच्यासाठीच आहे. गजानन महाराजांचा संकेत दुर्लक्ष करू नका. आज 1 मिनिट द्या. गजानन महाराज तुमचं आयुष्य बदलणार आहेत. तुम्ही हे ऐकत असाल तर समजा गजानन महाराजांनी तुम्हाला निवडलंय. हा योग पुन्हा येणार नाही. गजानन महाराजांचा खास संदेश आत्ता ऐका. हे गजानन महाराज, तुमच्या चरणी आम्ही नतमस्तक आहोत. आमच्या जीवनातील सर्व अडचणी, चिंता आणि दुःख तुमच्याच चरणी अर्पण करतो. महाराज, आम्हाला योग्य मार्ग दाखवा. आमच्या मनातील भीती दूर करा. आमच्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू द्या. जिथे आम्ही हार मानतो तिथे तुम्ही आमची ताकद बना. जिथे अंधार आहे तिथे तुमचा प्रकाश दाखवा. हे महाराज, आमच्या मनात सकारात्मकता, विश्वास आणि धैर्य निर्माण करा आणि आमचं आयुष्य सुंदर, शांत आणि यशस्वी करा. गजानन महाराज की जय. आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकार करण्यासाठी दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहेत. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा. जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या. यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या. प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो. त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती आपल्यातच आहे. स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे. कठीण काळातसुद्धा आशावादी रहा. तुमच्या सकारात्मकतेची शक्ती हीच तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीची संधी आहे. आत्मसंतुष्टी ही यशाची सर्वोत्तम किल्ली आहे. आपल्या कामात संतुष्टी मिळवा आणि त्याच्या माध्यमातून यशस्वी व्हा. अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ वळणे आहेत. त्यांना धाडसाने सामोरे जा आणि तुमच्या लक्ष्याकडे पुढे सरका. जीवनात कधीही हार मानू नका. प्रत्येक आव्हान हे नवीन शिक्षणाची आणि विकासाची संधी आहे. स्वतःला इतरांशी तुलना करणे सोडून द्या. आपल्या यशाची आपल्या स्वतःच्या प्रगतीशी तुलना करा. स्वप्ने ही तुमच्या आत्म्याची भाषा आहेत. त्यांना जगण्याची संधी द्या आणि तुमच्या जीवनाचे खरे अर्थ शोधा. जीवनातील प्रत्येक अडथळा हा आपल्या धैर्याची आणि आपल्या संकल्पनांची परीक्षा आहे. त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कधीही उदासीनता किंवा नकारात्मकतेला आपल्या मनावर वर्चस्व गाजू देऊ नका. आपल्या सकारात्मक ऊर्जेने त्यांचा सामना करा. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधा. सौंदर्य हे आपल्या आत्म्याला उज्ज्वल आणि आनंदी बनवते. स्वतःच्या क्षमतांचा विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका. आपल्या स्वप्नांच्या प्रती अडून रहा आणि ते साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा. यशाची साथ सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेले असते. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे. तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. स्वप्ने पहा आणि त्यांचा पाठलाग करा, कारण स्वप्नांशिवाय यश हे अधुरे आहे. यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधीच हरत नाही, तर ती आहे जी प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकते. कठोर परिश्रम, धैर्य आणि लक्ष्यावरील अखंड फोकस हे यशाचे 3 महत्त्वाचे स्तंभ आहेत. यश मिळवण्यासाठी केवळ स्वप्ने पाहणे पुरेसे नाही, त्यासाठी अविरत मेहनत आणि समर्पण हवे. अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही. त्याचा सामना करा आणि तुमच्या यशाचा मार्ग प्रशस्त करा. यशाची गुरुकिल्ली म्हणजे आत्मविश्वास. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ते साकार करा. सततच्या प्रयत्नांशिवाय यश अस्तित्वात येत नाही. प्रत्येक दिवसाला तुमच्या लक्ष्याच्या दिशेने एक पाऊल टाका. यशस्वी होण्याचा मार्ग हा नेहमी सरळ नसतो, परंतु त्याच्या अंती असलेले संतोष हा त्या सर्व आव्हानांच्या मूल्याचा आहे. यश हे केवळ परिस्थितींवर अवलंबून नसते, तर ते आपल्या प्रतिसादावर अवलंबून असते. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून आणि कठीण परिश्रम करून आपण कोणतेही शिखर सर करू शकतो.
यश ही एक प्रवास आहे, निकष नाही. प्रत्येक छोट्या यशाचा आनंद घ्या आणि तुमच्या मोठ्या ध्येयाकडे पुढे चालू ठेवा. असफलता ही यशाच्या मार्गातील एक पाठशाळा आहे. प्रत्येक असफलतेतून शिकून तुमच्या ध्येयांकडे अधिक सजगतेने पुढे चालू ठेवा. यशस्वी होण्याची इच्छा ठेवा, परंतु कधीही त्याच्या मोहात पडू नका. यश आणि अपयश हे जीवनाचे दोन बाजू आहेत. आपल्या स्वप्नांचा पिछा करताना स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाचा यशाचा मार्ग वेगळा असतो. यशाच्या मार्गात आपल्याला नकारात्मकतेला दूर सारून सकारात्मक ऊर्जा आणि लोकांना आपल्या जवळ ठेवणे आवश्यक आहे. स्वतःला वेळोवेळी आव्हाने देत राहा. यशाची खरी किल्ली म्हणजे स्वतःला पुढे ढकलण्याची इच्छाशक्ती. संघर्ष हे यशाच्या प्रवासाचा एक भाग आहे. ते स्वीकारा आणि तुमच्या ध्येयांकडे अडगळीत न राहता पुढे चालू ठेवा. यशस्वी होण्यासाठी आपल्या मनाची दृढता आणि आपल्या कृतींची सततता हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधीच चुकत नाही, तर ती आहे जी चुका मान्य करून त्यातून शिकते. आपल्या आत्मविश्वासाला कधीही हरू देऊ नका. यश हे आत्मविश्वास आणि कठीण परिश्रमाच्या संगमातून जन्माला येते. प्रत्येक कठीणाई आपल्याला अधिक मजबूत बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालू ठेवा. आपले स्वप्न साकार करण्याची क्षमता फक्त आपल्याच हातात आहे. आज नवीन सुरुवात करा. यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह रहा. त्याच तुमच्या यशाची किल्ली आहे. स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा, कारण कठोर परिश्रमाशिवाय काहीच मिळत नाही. आपल्या आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने आपण कोणतेही शिखर सर करू शकता. आयुष्यात चढ-उतार येतात, पण तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास कधीच कमी होऊ नये. आजची मेहनत उद्याचे यश आणते, म्हणून कधीही हार मानू नका. सकारात्मक विचार आणि सतत कठोर परिश्रम हेच यशाचे मूलमंत्र आहे. आयुष्य ही एक बुंदर प्रवास आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि नेहमी पुढे चालू ठेवा. आपल्या स्वप्नांवर कधीही शंका करू नका. तुमच्यात ते साकार करण्याची ताकद आहे. आपल्या अपयशांपासून शिकून त्यांना आपल्या यशाची सीढी बनवा. जीवनात कधीही सोपे मार्ग निवडू नका. कठीण मार्गानेच खरे यश मिळते. आपल्या प्रत्येक स्वप्नाला एक वास्तविकता बनवण्याची शक्ती आपल्यात आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही एक नवीन शिकण्याची संधी आहे. सतत अभ्यास आणि कठोर परिश्रमाने आपण कोणत्याही परीक्षेत यशस्वी होऊ शकतो. असफल झाल्यानंतरही पुन्हा प्रयत्न करणे हेच खरे यश आहे. जीवनाच्या पानावरती स्वप्नांची सजावट आहे. हरवलेल्या मनाची पुन्हा एक सुरुवात आहे. आशांच्या उजेडात ध्यास तुझा गुंतवून ठेव. अडथळे येतील, पण साथ स्वप्नांची देऊन ठेव. आयुष्य हे एक कविता आहे, भावनांची शायरी आहे. कठीणाईतून मार्ग काढताना तुझ्या मनाची कसोटी आहे. लढा, आकांक्षा साथ देईल, कारण तुझ्यात तेव्हा जीव आहे. जीवनाच्या या शर्यतीत तुझा स्वतःशीच खेळ आहे. विश्वासाचे बीज रोपून आशेचे वृक्ष उगवू दे. आयुष्याच्या वाटेवरती मनाचे दिवे प्रज्वलित करू दे. स्वप्नांच्या पंखाने उडताना जगाच्या रंगमंचावर तुझ्या आत्मविश्वासाची ही खरी शक्ती आहे. जीवनाच्या सांगाडे घेताना अनुभवांची शिदोरी आहे. यशाच्या शिखरावर जाण्यासाठी तुझ्या संघर्षाची कहाणी आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठीच होता, तर जय गजानन कमेंटमध्ये नक्की लिहा. हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. कदाचित कोणाचं आयुष्य बदलू शकतं. आणि अशाच गजानन महाराजांच्या दिव्य संदेशांसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, महाराज नेहमी आपल्यासोबत आहेत. फक्त विश्वास ठेवा.